M4 టీవీ న్యూస్ కి స్వాగతం. నేటి ముఖ్యాంశాలు. M4 టీవీ న్యూస్ ప్రేక్షకులకు నిజాయితీగా నిర్భయంగా ఎప్పటికప్పుడు తాజా కబుర్లు, భక్తి గీతాలు m4tvnews.com వెబ్సైట్ యాప్లు ప్రచురితం ప్రత్యేక ప్రసారం చేస్తుంది. వార్తలు ప్రకటనల కోసం సంప్రదించవలసిన సెల్ ఫోన్ నెంబర్లు 9666665026 9014163333. విద్యార్థులు ఓ లక్ష్యంతో విద్యను అభ్యసించి ఉన్నత శిఖరాలను అధిరోహించాలి. ఎమ్మెల్యే రామారావు పటేల్. నిర్మల్ జిల్లా తానూరు మండలంలోని ఎల్వత్ గ్రామం ప్రాథమిక పాఠశాల 19,90,000తో నిర్మించిన అదనపు తరగతి గదులను స్థానిక శాసనసభ్యులు పవర్ రామారావు పటేల్ చేతుల మీదుగా ప్రారంభించారు. ఈ సందర్భంగా ఆయన మాట్లాడుతూ అదనపు గదులు నిర్మాణంతో విద్యార్థులకు సౌకర్యవంతమైన తరగతుల నిర్వహణ సాధ్యమవుతుందన్నారు. విద్యార్థులు పట్టుదల ఏకాగ్రతతో చదివి విద్య నేర్పిన గురువులకు, అష్ట కష్టాలు పడి చదివించిన తల్లిదండ్రులకు పేరు ప్రతిష్టలు తీసుకురావాలని ఆకాంక్షలను వ్యక్తం చేశారు. ఈ కార్యక్రమంలో గ్రామ సర్పంచ్ జ్యోతి సురేష్, ఎంపీటీసీ పుష్ప భీమరాజ్, ప్రజాప్రతినిధులు, బీజేపీ నాయకులు, ఉపాధ్యాయులు, మండల విద్యా అధికారి, విద్యార్థులు, గ్రామస్తులు, కార్యకర్తలు ఉన్నారు. मंडळामध्ये सर्वात पहिले हे स्कूलची बिल्डिंग आणि कंपाऊंड वॉलच्या उद्घाटनाला इथले माननीय सरपंच मला पाचारण केले. तुम्ही एकदा स्कूलच्या बिल्डिंगला इनॉग्रेशनला या म्हणून. त्यांचं सुद्धा पदवी विमारण 2 फेब्रुवारी 3 फेब्रुवारीला होणार आहे. त्याच्या अगोदर आपण हे उद्घाटन करावं म्हणून त्यांनी म्हणण्याबद्दल मी आज आवर्जून इथं उपस्थित झालो. आज हे स्कूलची बिल्डिंग आणि कंपाऊंड वॉल पाहिल्यानंतर खरोखरच या गावातील जे सरपंच आहे त्याची किती स्तुती केली तर कमी आहे. आज मागासवर्गीयापासून येऊन गावाच्या उन्नतीसाठी अहोरात्र प्रयत्न करून कंपाऊंड वॉल बांधून स्कूलची एक रूम बिल्डिंग बांधून याच्या अगोदरची हिस्ट्री जर पाहिलं असलं तर कुठं त्या मंदिरमध्ये, कुठं वाढवण्याच्या स्कूलमध्ये, कुठं टिनशेडमध्ये हे स्कूल चालत होतं. हे स्कूल बिल्डिंग बांधण्याच्या अगोदर इथे जे तुमच्यासाठी शिक्षिका आलेले आहेत, स्वाती मॅडम, त्यांचं सुद्धा कौतुक करणं जरुरी आहे. ते रोज सकाळी दुसऱ्या गावांमध्ये निजामाबादून येतात ना, दररोज येऊन 0 स्ट्रेंथ आज 10 वर्षाखाली त्यांनी आल्यानंतर 25-30 जे विद्यार्थी शिकत होते ते आज 100च्या वर विद्यार्थ्यांना ॲडमिशन देऊन चांगलं शिक्षण दिले. त्याबद्दल त्यांना माझ्यातर्फे अभिनंदन करतो. आणि या एकाच रूममध्ये आज फार कठीण आहे 100 विद्यार्थी बसून शिक्षक शिकवणं. त्याच्याबद्दल गावातले लोक जे म्हणले ते आपलं तिथं जे शेड टाकलेलं आहे मंदिराच्या समोर ते अगोदर सर्वात शेड शिफ्टिंग करून घ्या. आणि त्याला जे लागलेलं जे खर्च आहे, शिफ्टिंगचं खर्च आहे, ते सगळं माझ्यातर्फे मी देऊन टाकून देईन तुम्हाला. ते लवकर करून घ्या. आणि अजून एक ॲडिशनल रूम मनाऊर मनाबडीमध्ये सेकंड फेजमध्ये मी लावेन. अजून एक रूम तात्काळसाठी NRGS मध्ये आजच मी 10 लाख रुपये सँक्शन देऊन सरपंचाला विनंती करतो ते एक रूमची गद्दी बांधून टाकून द्या. उद्या कलेक्टरला लेटर देतो आणि तुम्ही ते काम करून घ्या. आणि रोड बद्दल जे म्हणले, खरोखरच जे 100 ते 150 फीट जो रोड आहे मेन रोडून फार छोटा रोड आहे. इकडून तिकडून सगळं आपले जे पाटवाले आहेत ते त्यांना मी रिक्वेस्ट करतो, तुमचेच विद्यार्थी, तुमच्याच गावातील विद्यार्थी, तुमची शाळा, आता जे मनाऊर मनाबडी जे म्हणतात, आपली शाळा आपलेच विद्यार्थी म्हणून
थोडं इकडून तिकडून 2-2 फीट 3-3 फीट जर जागा सोडलं तर ते सुद्धा जे तुम्हाला सीसी पाहिजे ते सुद्धा आज मी उद्या मला सरपंचला लेटर देतो, ते सीसी सुद्धा करा म्हणून तुम्हाला सगळ्या समोर सांगत आहे. आणि तसेच इकडे पाण्याची व्यवस्था नाही, बोर नाही. करंट आहे का बोर नाही, ते बोर सुद्धा लवकरच मी सँक्शन करून तुम्हाला टाकण्याची व्यवस्था करतो. आता हे स्कूलची समस्या आहे, 3 सेट टाका, त्याचा खर्च मी देईन. अजून एक गती NRGS मध्ये 10 लाख रुपये सँक्शन करून अजून एक गतीचं काम चालू करा. तुम्ही जितकं लवकर करशाल येणाऱ्या जूनमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना जागा होईल. तुम्ही लवकर तयार करा, त्याच्यासाठी मी फंड देईन आणि CC रोड सुद्धा देईन. आता गावातील समस्याबद्दल बरंच सांगितलेलं आहे. आता MO साहेब सुद्धा सांगितलं ॲडिशनल एक टीचर आता येणाऱ्या अकॅडमिक इयरमध्ये 24-25 अकॅडमिक इयर आहे, त्या अकॅडमिकमध्ये विद्या व्हॉलेंटरी निवडून देतील. नसलं तरी दुसरीकडून एक टीचर ॲडिशनल टीचर घेऊन डिप्युटेशनमध्ये 2 टीचरांची व्यवस्था करून विद्यार्थ्यांना सोय देण्याचे काम करेल. आता तुम्ही याच्या अगोदर गावातली समस्या सांगितलात. मी ज्यावेळेस इलेक्शनच्या प्रचाराला आलो होतो त्यावेळेस सुद्धा हे समस्या माझ्यासमोर होतं. लाबदी ते येळवत आणि खरबाळा ते येलवत. खरबाळाचे जे येळवत रोड आहे ते जवळपास सँक्शन झालेलं आहे, टेंडर दशामध्ये आहे. जास्तीत जास्त 1 महिना 1.5 महिन्याच्या मध्ये जूनच्या अगोदर हे रोड कंप्लीट होईल. आणि ते कंप्लीट करण्यासाठी ते ब्रिज सुद्धा थोडं पडलेलं आहे तिथं. मी याच्या अगोदर गेल्या वर्षी येऊन पाहिलं होतं. ते कंप्लीट करून येळवतपर्यंत म्हणजे करबाळापर्यंत त्याला तुम्हाला जाण्याची सोय होईल. डांबरीकरण तर होणार नाही याच्या इतक्या अगोदर, पण जाण्याची सोय होईल. ते मी करतो म्हणून तुमच्या समोर आश्वासन देत आहे. लाभदी आता तिथले आपले ZPTC 62 सांगितले. NRGS मध्ये जे रोड आहे ते करूच आणि ते ब्रिजेस आणि मोहरमसाठी मी सँक्शन करतो. ते तुमच्याकडे आहे, तुम्ही जितकं लवकर करशाल त्याच्यामध्ये रोड तुम्हाला होईल. आता सोयरे धारेसाठी म्हणलेलं आहे, ते लाभजीवाले म्हणत आम्हाला सोयरे नको, येलवायचे नको, राहू देत तिकडे म्हणाले. 15 किलोमीटर दूर राहायचं येणार, तुझं रोज येतात आमच्या घरी म्हणून म्हणाले. तर तुम्ही काय की आम्ही जाता म्हणाले सोयऱ्याच्या घरी. ते सुद्धा लवकर करीन. पानाजी रोडचं याच्या अगोदर प्रत्येक गावामध्ये पानाजीची समस्या आहे का? म्हणजे याच्या अगोदर बैलगाडी होती, ट्रॅक्टर नव्हते, मोटरसायकल नव्हते, डोक्यावर आपलं ते पिकलेलं शेतामध्ये पिकलेले जे पीक आहे ते आणत होतो. ते आज ती परिस्थिती राहिली नाही. आपणाला ट्रॅक्टर जाण्यासाठी रोड पाहिजे.